स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज. नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही यापूर्वी व्हिडिओ केला होता, आज सकाळी पण एक व्हिडिओ केला आणि आता पण परत सांगतो. बिहारच्या मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी सनसनी चपराक विरोधकांच्या तोंडावरती लगावलेली आहे आणि आता पुढची तारीख त्याच्या संदर्भातली 28 जुलै दिली. मी आत्ताच सांगतो, ह्याच्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाला हा पूर्णपणे संविधानिक अधिकार आहे, त्याप्रमाणे निवडणूक आयोग काम करत आहे. त्याच्यावरती घेतलेले आक्षेप सगळे साफ चूक आहेत, मूर्खपणाचे आहेत. हे वारंवार सांगून झालं होतं, पण विरोधकांना हौस खूप. कदाचित त्यांच्याकडे जास्त पैसा झाला असेल कपिल सिब्बल सारख्या वकिलांवरच्या बोडख्यावरती ओटण्यासाठी, असं म्हणावं लागेल आता सरळ वैताग. आणि केवळ काँग्रेसच नाही, काँग्रेस, RJD, आपल्याकडच्या सुप्रिया सुळे, त्याच्यानंतर तथाकथित समाजसेवक योगेंद्र यादव, असे सगळे पंटर जवळपास 10 जणांनी, महुआ मोइत्रा होत्या TMCच्या, 10 जणांनी ती याचिका दाखल केली होती आणि ही याचिका उचलून तोंडावरती फेकण्यात आली. आता मी आता का शब्द वापरते, उगाच केवळ सनसनीत काही वापरायचं असं नाही. अरे मुळात तुमचा आक्षेप काय होता? पहिला मुद्दा होता की निवडणूक आयोगाला अधिकार आहे का? ते एकाच ह्याच्यात संपून गेला विषय. तो निवडणूकचा आयोगाचा जो कायदा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये मतदार याद्यांचं पुनरीक्षण, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अतिशय म्हणजे ह्याच्या पद्धतीनं करायचा अधिकार आहे. आणि ह्यापूर्वी 2003 मध्ये झालेलं होतं, ते 22 वर्ष उलटलेली आहेत. त्याच्यामुळे ते करण्याचा अधिकार आहे का, हा मुद्दाच नाही. तो आहेच, एक घटनेतच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं हा विषय पूर्णपणे निकालीत निघाला. आत्ताच कशामुळं, तोंडावरतीच कशामुळे, त्याच्यातही खुलासा झालेला आहे की 2003ला जेव्हा हे सगळं पुनरीक्षण करण्यात आलेलं होतं तेव्हा 7 राज्यातल्या निवडणुका तोंडावरती होत्या. सार्वत्रिक निवडणूक पुढच्या वर्षी तोंडावरती होती. असं असतानाही हे केलं गेलं. इतकंच नाही, त्याच्यातला जो मुद्दा होता की 30 दिवसामध्ये कसं काय होऊ शकेल. अरे आधीच 31 दिवसात झालेलं आहे ना. म्हणजे इतके गैरलागू असे मुद्दे तुम्हाला मी सांगतो, त्याला काही हात पायच नाही, सिरपैर नाही, असं एक हिंदी मधली म्हण आहे. तसं काय आक्षेप घ्यायला लागलात तुम्ही नेमकं? अजून एक त्याच्यातला आक्षेप असा होता की कागदपत्रांच्या बाबतीमध्ये. आणि आता तर एका तथाकथित महान जोगसत्ता असलेल्या अशा एका वर्तमानपत्राने हेडिंगच दिलेलं आहे की फेर तपासनीस आधारला असं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करू. प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाचाच एक निकाल असा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोडा, त्या आधार कार्डवरती पण लिहिलेलं असतं, आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. सर्वोच्च न्यायालयाचे यापूर्वीचे निकाल आहेत, प्रत्यक्ष आधार कार्डवरती पण लिहिलेलं आहे. आणि निवडणूकच्या संदर्भामधला जो कायदा आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की कोण मतदार असतो, पहिली आणि अनिवार्य अट म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आता साधा मुद्दा आहे की जर भारताचा नागरिक असणं ही जर अनिवार्य अट असेल तर निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त करताना तो भारताचा नागरिक आहे की नाही हे तपासणार की नाही. आणि ते तपासायचं असेल तर त्याला आधार चालतच नाही, कारण की आधार हा नागरिकत्वाचा पुरावाच नाही. आणि हे बुद्धिभ्रम कसा तयार करतात की त्याच्याकडे आधार आहे, तुम्ही कसं काय विरोध करणार. आणि वर्तमानपत्र छापतात अशी हेडिंग 8-8 कॉलमी. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे की आधार म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही हे स्पष्ट असताना सुद्धा आधार घेऊन तुम्ही मतदार यादीमधली नावं हे करा हे सांगतात. आणि हे राजकीय पक्षाचं मला समजून येतं. आपल्याकडे एक फार इरसाल अशी म्हणे, वारकाचा ओकंडा किती उकरला तरी त्याच्यात केसच निघणार. त्या पद्धतीनं हे विरोधी पक्षांचं ठरलेलं काम आहे. हे ह्यांचे नेते, ह्यांचे प्रवक्ते काय बोलतील मला कधीच आश्चर्य वाटत नाही. मला आश्चर्य ते वाटतं, पत्रकार, विचारवंत, लेखक, नट, अभिनेते, कलाकार हे जेव्हा सगळे त्यांच्या मागे त्यांची डफली वाजवत फिरतात आणि पूर्णपणे तर्कासाठीचं आपलं डोकं गहाण ठेवतात दुसरीकडं. जर मतदार कोण असू शकतो की जो ह्या देशाचा नागरिक आहे, तो देशाचा नागरिक कसं सिद्ध व्हावं त्यासाठी बाकीचे डॉक्युमेंट आहेत ना. आधार हे त्याला पुरेसं म्हणजे आधार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कामाचा नाही, पण तरी आधार. अजून एक मुद्दा की 30 दिवसात लोकांनी कागदपत्र कशी आणावी, तीही अट शिथिल केली निवडणूक आयोगानं की तुम्ही हा अर्ज भरून द्या,
2003ला ज्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत, कारण ते तेव्हा पुनरीक्षण झालेलं होतं, ते सगळं गृहीत धरलेलं आहे. कट ऑफ लाईन कुठली पकडली की ज्या वर्षी ह्या सगळ्या मतदार यादींची तपासणी झालेली होती, बरोबर आहे, म्हणजे ती पकडली. 2003 ज्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत ते सगळे त्याच्यातून सुटले आणि असे जवळपास 60-70% लोक निघालेले आहेत. 5 कोटीच्या जवळपास मतदार हे 2003च्या पूर्वीचे, तो विषय मिटला. 1.5-2 कोटी नंतरचे जे मतदार आहेत त्यांचं चालू आहे आणि हे सगळं त्याच्यातही मोठा भाग होऊन गेलेला आहे. लोकांनी अर्ज भरलेले आहेत. म्हणजे ही सगळी प्रक्रिया जी पुढची जी तारीख दिलेली 24 जुलैला काहीतरी निवडणूक आयोगानं सगळ्या पूर्णपणे याद्या तयार ठेवण्याची तयारी दाखवलेली आहे पूर्णपणे आणि 28 जुलैला ही पुढची सुनावणी ठेवलेली आहे. तोपर्यंत सगळं कामच होऊन चाललंय. आक्षेप काय आहे नेमका? ह्या ज्या मतदार याद्याचं तपासणी चाललंय, बरं ह्याच्या दुसरं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतोय. म्हणजे हे ढोंग कसे बघा. आत्ताच्या मागच्या निवडणुकीची गोष्ट आहे, तेव्हा तर SIR सुद्धा सुरू झालेलं नव्हतं, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पण झालेलं नव्हतं. हैदराबादच्या यादीतून 4 लाख नावं कटली आणि हे मागणी प्रत्यक्ष काँग्रेसने केली होती. तिथं काँग्रेसचं सरकार आलं आणि त्या मतदारसंघामध्ये बॅरिस्टर राशिदुद्दीन ओवैसी निवडून आले. मग हे मतदार कटले कुठले होते? मग तेव्हा काय भारतीय जनता पक्षवाल्यांनी बॉम्ब करायची होती? केरळमध्ये 20-1 लाख मतदार वाढले, मग कोणी बॉम्ब करायची आता तिथे पराभव झाल्याच्या नंतर आता भाजपने असं म्हणायचं का की तुम्ही हे मतदार यादीचे घोळ घातले म्हणून तुमचा विजय झाला, आमचा पराभव झाला म्हणून? कर्नाटकामध्ये कितीतरी ठिकाणी, दिल्लीमध्ये, प्रत्येक ठिकाणी. बरं, ह्याच काँग्रेसचा दुटप्पीपणा हा की महाराष्ट्रामध्ये जास्तीचे मतदार कसे म्हणून हे बॉम्ब करणार आणि यादी तपासायला गेली तर तुम्ही काय बिहारचीच यादी कशी काय तपासायला घेतली म्हणूनही बॉम्ब करणार? अरे काय चाललंय काय? अजून एकानं काय तर्क लावला म्हणजे एकापेक्षा एक येते सगळे, म्हणजे एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं. त्यांनी असं सांगितलं की ह्या मतदार यादी बिहारमध्येच कशा? अरे बिहारमध्येच निवडणूक आहेत ना. संपूर्ण देशामध्ये ही प्रक्रिया चालू आहे. बिहारचं तातडीनं आधी घ्यायचं कारण म्हणजे बिहारमध्ये प्रत्यक्ष निवडणुका आहेत आणि तरीही एवढं सगळं होऊन सुद्धा मागच्या वेळेस 31 दिवसामध्ये आटपलं होतं, यावेळेस 30 दिवसातच जातीचं मनुष्यबळ लावून हे सगळं करायची तयारी निवडणूक आयोगानं दाखवली. प्रत्यक्ष काम 60-70% पर्यंत झालं सुद्धा आहे, पण बॉम्ब करायची. बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी है, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा हासे. एकापेक्षा एक नग बसलेले आहेत. विरोधी पक्षात असो किंवा योगेंद्र यादव सारखे तथाकथित समाजसेवक आणि आता त्या राजकारणाच्या मांडवात घुसलेले ते असो, कोणी तुम्ही नावं घ्या, पत्रकार असो, ज्या पद्धतीचे ह्यांनी तिथे सगळे मांडणी केलेली आहे त्याची इतकी फुसकी येते. या सगळ्या मतदार यादींच्या पुनरीक्षण कार्यक्रमाला जो काही विरोध केला जात आहे, ज्या पातळीवरती विरोध केला, त्याचे इतके फुसके मुद्दे आहेत सगळे ते. म्हणून मी म्हणलं की आता 24 तारखेला पण मी 28 जुलैला मी तुम्हाला आत्ताच सांगतो की काहीच होऊ शकत नाही. ही सगळी प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगानं अतिशय पारदर्शक पद्धतीनं हे काम सगळं चालू ठेवलेलं आहे, यापूर्वी पण केलेलं आहे. प्रत्यक्ष त्या मतदान केंद्रावरती सुद्धा त्यांचे अधिकारी असोत किंवा जे उमेदवार उभे आहेत त्यांचे प्रतिनिधी असोत, हे सगळे तिथं बसलेले असतात. एक न एक मतदार तुम्ही तपासून पाहू शकता. जवळजवळ प्रत्येक मतदाराची आजूबाजूला ओळख असते. त्याच्यामुळे जेव्हा जे मृत झालेले त्यांचे नावं कट करणे असो किंवा जे नवीन आता मतदार झाले त्यांचे नावं त्याच्यामध्ये येणं असो, जो मतदार झालाय त्याचं नाव जर नसेल तर त्याच्या पूर्वी त्याच्या वडिलाचं नाव होतं का, आईचं नाव होतं का, अजून नेमकी कुठली तुम्हाला पारदर्शकता दाखवायला पाहिजे निवडणूक आयोगानं? सर्वोच्च न्यायालयाचं पूर्णपणे समाधान झालं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना असं फक्त विचारलेलं आहे की तुम्ही आधारचा आधार घेऊ शकता का, आणि ती त्यांना ऐच्छिक सोडलेलं आहे. निवडणूक आयोग ही पूर्णपणे स्वायत्त अशी संस्था आहे, संविधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगावरती कुठल्याही पद्धतीचे असे निर्देश हे निवडणूक सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही. यापूर्वीचं पण मी तुम्हाला एक प्रकरण सांगतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेचं जेव्हा पक्ष सगळा अख्खा घेऊन गेले, ती जी याचिका होती त्यावेळीस मूळ पक्ष कोणाचा हा निकाल देत असताना निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला ठणकावून सांगितलेलं की तुम्ही याच्यामध्ये पडू शकत नाही, हे पूर्णपणे आमचं ज्युरिस्डिक्शन आहे. आणि तसंच झालं. मूळ पक्ष हा एकनाथ शिंदेचा आहे, चिन्ह त्यांच्याकडे असेल, गटनेते तेच असतील, नाव त्यांच्याकडेच असेल, हा निर्णय दिलेला आहे नास्तागायत.
उभाटा शिवसेना असो किंवा त्यांचे सगळे पंटर असो, झिलकरी किंवा त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे घंटा तज्ज्ञ असो, कोणालाही 3 वर्ष उलटून गेली, अजूनही त्याला चॅलेंजही करता नाही आलं आणि काहीच करता नाही आलं. अजित पवारांचाच पक्ष खरा आहे, अजित पवारांकडे चिन्ह राहील हा निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आज तागायत सर्वोच्च न्यायालयाला त्याला धक्का लावता आलेला नाहीये. त्यांचं ते अधिकार क्षेत्रच नाहीये. त्याच पद्धतीने निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं काम करावं, हा त्यांना दिलेल्या घटनेच्या चौकटीत ते काम करतात की नाही एवढं तपासा. त्यांच्याकडे हे दिलेलं आहे, हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे ते करू शकतात असं प्रत्यक्ष त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. कोण मतदार असावा ते शोधण्यासाठी तो भारताचा नागरिक आहे की नाही शोधावंच लागतं. त्यांना कसं काय अधिकार आहे? हा, नागरिकत्व देण्याचा किंवा काढून घेण्याचा त्यांना अधिकार नाही, हे बरोबर आहे. पण जो कोणी भारतीय नागरिक आहे की नाही हे तपासायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे ना, आणि तो जर असला तरच तो मतदार यादीमध्ये राहील. आता उलटी जबाबदारी आहे, ओनस कोणावरती येऊन थांबलेलं आहे की जर तुमचं मतदार यादीमध्ये नाव नाही तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन अशी मागणी करू शकता की मी भारताचा नागरिक असताना 18 वर्षापेक्षा जास्त माझं वय असताना माझं नाव आलेलं नाहीये करिता हे माझा आक्षेप. तो पण कालावधी दिलेला असतो. सगळ्या मतदार याद्या तयार झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या अवलोकनार्थ ओपनमध्ये ठेवल्या जाते. आता त्याच्यावरती जे आक्षेप असतील, नावं बदलले असतील, स्पेलिंग चुकलं असेल, काय जे काय असेल ते सगळे बदल करण्यासाठी संधी एरवीच दिली जाते. आपण ती पाहत नाही, डोळे झाक करतो, कंटाळा करतो, नंतर अशी बोंब करतात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. सर्वोच्च न्यायालयाने अतिशय विस्तृत व्यवस्थित पद्धतीने ह्यांचेच कान उघडलेले आहेत. निवडणूक आयोगाची बाजू अतिशय समर्थपणे स्वच्छपणे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी मांडलेली आहे. ती न्यायालयाने मंजूर केली आहे आणि न्यायालयाने कुठलाही हस्तक्षेप निवडणूक आयोगाच्या कामात करायला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. पुढची जी सुनावणी ठेवली ती फक्त निवडणूक आयोगानं ते याद्यासमोर ठेवणे आणि काय काय काम केले त्याचा रिपोर्ट सादर करणे ह्याच्याशिवाय काहीही नाहीये. त्याच्यामुळं आज जे उड्या मारायला लागलेत की बघूत आता 28 तारखेला तरी बघूत, मी तुम्हाला आत्ताच सांगतो 28 तारखेला काहीही होऊ शकत नाही. मतदार याद्यांच्या दुरुस्त्या, मतदार याद्यांमध्ये घट किंवा वाढ जे काय असेल ही सगळी पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे ते त्यांची जबाबदारी बजावत आहेत. काहीच कारण नसताना, किंवा मी शेवटचं ते पण एक सांगतो, आमच्या खाली काही असे पंटर आहेत, तुम्हाला काय करायचे, निवडणूक आयोग बोलेल त्याचे प्रतिनिधी बोला. अरे आपण सगळे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहोत. हे काही कुठल्या पक्षाशी संबंधित गोष्ट नाही. निवडणूक आयोग आपला आहे. निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये त्याचं समर्थन करणे काही उलट किंवा त्याच्यावर टीका सुद्धा करणे ती सगळे आपल्याला अधिकार आहे ना सर्वसामान्य नागरिक म्हणून. त्याच्यामुळे असं जर पुन्हा खाली कोणी कॉमेंट केलं तर त्याला आम्ही ब्लॉक करू, ते आधीच सांगून ठेवतो. आपल्याकडे हे जे बिंडोक लोक आहेत ना, ऐकायचं नाही, पाहायचं नाही, फक्त ट्रोलिंग आणि ट्रोलिंग करायचं, त्यांना आम्ही इथून पुढे कुठली संधी देणार नाही. त्याच्यामुळे ट्रोलर्सला ही तंबी आहे माझ्याकडून की तुम्ही स्पष्टपणे एक तर मुद्दा समजून घ्या, तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, अन्यथा आमच्या व्हिडिओवरती फिरकायचंच नाही. निवडणूक आयोगानं जी पावलं उचललेली आहेत ती अतिशय योग्य आहेत. बिहारच्या निवडणुकीमध्ये मतदार याद्यांची साफसफाई ज्या पद्धतीने होते आहे म्हणून आम्ही त्याला नाव दिलं होतं की मतदार यादीतलं अतिक्रमण काढणे. आमच्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू आहे. अशीच मोहीम मतदार याद्यातली जी आता बिहारमध्ये झाली, संपूर्ण भारतभर ही प्रक्रिया राबवल्या गेली पाहिजे आणि मतदार यादीमधली अतिक्रमणं पाडली पाहिजेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.